महत्त्वाची बातमी। मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या खटल्यांमध्ये बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना दोषी असल्याचं कळतंय। शेख हसीना यांच्या विरोधात दाखल याचिकांवर कोर्टांचा हा निकाल आहे। सध्याची महत्त्वाची अपडेट या प्रकरणात आपण पाहतोय। 2024च्या हिंसाचार प्रकरणामध्ये शेख हसीना दोषी आढळल्यात। मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या खटल्यात शेख हसीना दोषी आढळल्याचं या ठिकाणी समोर येतंय। शेख हसीना बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आहेत। त्या ठिकाणी मोठा संघर्ष उफाळला होता, आंदोलन तीव्र झालं होतं आणि त्यानंतर अनेक याचिका सुद्धा दाखल करण्यात आल्या होत्या। त्याच याचिकांच्या प्रकरणामध्ये कोर्टानं शेख हसीना यांना दोषी ठरवलंय। एक महत्त्वाची बातमी। मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या खटल्यात शेख हसीना दोषी आढळल्यात। शेख हसीनांना फाशीची शिक्षा सुद्धा सुनावण्यात आली आहे। त्याच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या खटल्यामध्ये शेख हसीना दोषी आढळलेले आहेत आणि शेख हसीनांना आता फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। त्यांच्या विरुद्ध अनेक याचिका दाखल होत्या आणि त्या याचिकांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय कोर्टाने दिलेला आहे। 2024च्या हिंसाचार प्रकरणामध्ये शेख हसीना यांना दोषी करार देण्यात आलेला आहे आणि त्यांना फाशीची शिक्षा कोर्टाने सुनावली आहे। से पहले इसकी जो लोकेशन है, इट्स इन अ डेंस पॉपुलेटेड एरिया। इतने डेंस पॉपुलेटेड एरिया में पुलिस ने 3000 किलो अमोनियम नाइट्रेट रखा। 4 दिन से वो यहाँ थाने में था। 4 दिन से आप उसका कुछ एक्सट्रैक्ट करके निकाल रहे थे सैंपल जो एफएसएल में जाना था। तो ये एक बहुत बड़ी लापरवाही। तर सध्याच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। 2024च्या हिंसाचार प्रकरणामध्ये शेख हसीना या दोषी आढळलेल्या आहेत आणि या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी सतीश ढगे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। सतीश जी, आपण पाहतोय कशा प्रकारे या घटनेकडे आपण पाहतोय। मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे, कसं पाहताय? नक्कीच हा महत्वाचा असा निर्णय त्या ठिकाणी आहे। फक्त बांगलादेशसाठी, बांगलादेशच्या जनतेसाठी नाही, तर मी म्हणेल भारतासाठी, त्याचबरोबर दक्षिण आशियाच्या अनुषंगाने हा महत्वाचा निर्णय। मुळात जुलै 2024 मध्ये ज्यावेळेस शेख हसीना यांना पाय उतारावं लागलं आणि एक प्रकारे एक्स्ट्रीमिस्ट इस्लामिक ऑर्गनायझेशनचा पगडा असणारं अशा प्रकारचं सरकार त्या ठिकाणी आलं, त्याच्यानंतर या शेख हसीना, त्याचबरोबर त्यांचे वडील मुजीबर रहमान आणि त्यांच्याशी संबंधित आवामी लीग पार्टी यांच्याशी संबंधित इतिहास, त्याचबरोबर खुना पुसण्याचा एक प्रकारे सपाटा त्यांनी लावला होता आणि एक प्रकारे हे अपेक्षितच होतं की काही मोठा निर्णय शेख हसीना यांच्या विरुद्ध त्या ठिकाणी त्याच्यात येईल आणि त्यानुसार हा निर्णय त्या ठिकाणी आलेला आहे। आता पहिले हे पाहणं आवश्यक आहे की खरोखरच आवामी लीगचे कार्यकर्ते या निर्णयाला कसे घेतात, त्या ठिकाणी हिंसाचार त्या ठिकाणी कुठल्या स्तरापर्यंत त्या ठिकाणी जातो। दुसरी महत्वाची गोष्ट, आता शेख हसीनांना संबंधित असा निर्णय त्या ठिकाणी आल्यानंतर आणि तिथल्या कोर्टने हा निर्णय, आयसीटीने त्या ठिकाणी अशा प्रकारचा निर्णय दिल्यानंतर बांगलादेशचं सरकार हे नक्कीच डिप्लोमॅटिकली भारतावर एक प्रकारे दबाव त्या ठिकाणी वाढवेल आणि शेख हसीना यांना जे आहे एक्स्ट्राडिट करावं, त्यांचं जे आहे प्रत्यार्पण करावं, अशा प्रकारचा दबाव त्या ठिकाणी येईल। भारत खरोखरच अशा प्रकारच्या दबावाला बळी पडतो का आणि एक प्रकारे जे आहे राजकीय हेतून प्रेरित अशा प्रकारचा हा निर्णय असल्यामुळे भारत त्याला मानतो की नाही हे सुद्धा त्या ठिकाणी पाहणं आवश्यक आहे। आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता आवामी लीग पक्षाचं तिथलं वर्चस्व कमी झाल्यानंतर येणाऱ्या निवडणुकामध्ये नक्कीच इस्लामिक एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशनचा पगडा असणाऱ्या पार्टीज आणि त्यांचं सरकार येण्याची शक्यता आहे आणि त्या अनुषंगानं चायना असेल, त्याचबरोबर अरेबिक राष्ट्र, पाकिस्तान यांचा जो आहे इन्फ्लुएन्स बांगलादेशच्या राजकारणावर येणाऱ्या काळामध्ये वाढू शकतो। अशा वेगवेगळ्या अँगलनं या निर्णयाला आपल्याला पाहावं लागणार आहे। नक्कीच, धन्यवाद सतीशजी TV9 मराठीशी बोलल्याबद्दल। एकूणच मानवतेविरुद्धच्या खटल्या प्रकरणी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। दरम्यान त्यांनी निशस्त्र नागरिकांवर गोळ्या झाडण्याचे आदेश दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। दरम्यान बांगलादेशमध्ये मोठा हिंसाचार उफाळलेला होता, आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि या आंदोलनामध्ये शेख हसीना यांनी नागरिकांवर गोळ्या झाडण्याचे आदेश दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांच्या विरुद्ध याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या आणि या याचिकांचा निकाल देताना कोर्टानं हा मोठा निकाल दिलेला आहे। 2024च्या हिंसाचार प्रकरणामध्ये शेख हसीना यांना दोषी करत बांगलादेशच्या इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनलकडून फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। दरम्यान 2024 मध्ये मोठा विद्रोह जुलै महिन्यामध्ये बांगलादेशात झालेला होता आणि त्यावेळी शेख हसीना यांच्यावर निशस्त्र नागरिकांवर गोळ्या चालवण्याचा आरोप आहे। कोर्टाच्या निर्णयानंतर हसीना यांच्या अडचणी आता वाढणार आहेत। दरम्यान बांगलादेशात
या प्रकरणी आता दोन्ही गटाकडून काय भूमिका स्पष्ट होते तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। जुलै महिन्यामध्ये हा विद्रोह जो झाला होता त्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला आणि या प्रकरणामध्ये शेख हसीना यांना कोर्टानं दोषी ठरवत त्यांना थेट फाशीची शिक्षा दिली आहे। त्यामुळे आता कोर्टानं पुरावे सुद्धा मान्य केल्याचं समजतंय। बांगलादेशच्या इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनल कोर्टाकडून हा निर्णय सुनावण्यात आलेला आहे। मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या खटल्यामध्ये शेख हसीना यांना ही फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रत्यार्पणासाठी भारताकडे आता मागणी केली जाईल। त्यामुळे भारताची भूमिका या संदर्भात काय असेल तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर आता शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांचे जे समर्थक आहेत ते सुद्धा आक्रमक होऊ शकतात। जुलै महिन्यामध्ये बांगलादेशात हा मोठा हिंसाचार झालेला होता। माजी पंतप्रधान शेख हसीना यांना थेट देश सोडावा लागला होता आणि त्यानंतर त्यांच्या विरुद्ध अनेक याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या। त्या याचिकांचा निर्णय देताना बांगलादेशच्या इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनलकडून फाशीची शिक्षा त्यांना सुनावण्यात आली आहे। मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या खटल्यामध्ये शेख हसीना या दोषी आढळले आहेत आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांना ही शिक्षा आता सुनावण्यात आली आहे। त्यामुळे आता शेख हसीना यांच्या संदर्भातला पुढचा निर्णय काय असतो ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। तर आयसीटीनं शेख हसीना यांच्या विरोधात 458 पानांचा निकाल दिलेला आहे। या निर्णयात म्हटलंय हसीना जानेवारी 2024 पासून हुकुमशाह बनण्याच्या दिशेनं अग्रेसर होत्या। जानेवारी 2024च्या निवडणुकीमध्ये त्यांनी विरोधी पक्षाला चिरडलं असाही आरोप होता। त्यानंतर विद्यार्थी रस्त्यावर उतरले तेव्हा त्यांच्यावर गोळ्या झाडायला शेख हसीना यांनी लावल्या होत्या। दरम्यान त्याच वेळी झालेल्या विद्रोह प्रकरणामध्ये बांगलादेश सरकारनं पंतप्रधान शेख हसीना, माजी गृहमंत्री खान कमाल आणि माजी पोलीस महानिरीक्षक चौधरी अब्दुल्ला अल मामून यांना आरोपी बनवलं। तिघांविरोधात इंटरनॅशनल कोर्टामध्ये खटला चालवण्यात आला होता आणि त्यावेळी अल मामून यांनी पलटी मारली। अल मामून यांनी हसीना यांच्या विरोधात स्टेटमेंट दिलं होतं आणि या सगळ्या दरम्यान हसीना यांचा एक ऑडिओ सुद्धा समोर आला होता ज्यामध्ये त्या पोलीस प्रमुखांशी बोलताना दिसत होत्या आणि या ऑडिओची सत्यता पटल्यानंतर हसीना यांच्या विरोधात सुनावणीला आता वेग आलेला आहे आणि ट्रिब्युनल कोर्टानं आता त्यांना थेट दोषी करत फाशीची शिक्षा सुनावली आहे। न्यायाधीश गुलाम मुर्तजा यांच्या नेतृत्वाखाली 3 न्यायाधीशांचं हे ट्रिब्युनल शेख हसीना यांच्या विरोधात निकाल देत होतं। जस्टिस मुर्तजा यांच्या नेतृत्वाखालील या ट्रिब्युनलमध्ये जस्टिस मोहम्मद शफीउल आलम महमूद आणि इतर एक यांनी हा निकाल दिलेला आहे। तर मानवाधिकार संघटना आणि अन्य संघटनांच्या अनेक रिपोर्ट्सचा या ठिकाणी आढावा घेत कोर्टानं हा निर्णय दिलेला आहे। क्रूरतेचं विवरण सुद्धा केलेलं आहे। शेख हसीना यांनी मानवतेविरुद्ध गुन्हे केलेले आहेत असं कोर्टानं यावेळी म्हटलं आणि त्याचवेळी मोठ्या संख्येनं या विद्रोहात आंदोलकांचा मृत्यू झाला होता। त्यामुळे शेख हसीना यांनी शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर हेलिकॉप्टरमधून बॉम्बचा तर आपण पाहतोय सध्याची मोठी आणि महत्त्वाची बातमी। मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यामध्ये शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। तर दाखल याचिकांवर कोर्टानं हा निकाल दिलेला आहे। या निकालाच्या पार्श्वभूमीवर 2024च्या हिंसाचार प्रकरणामध्ये त्यांनी निरपराध आंदोलकांवर गोळ्या झाडण्याचे आदेश दिले होते आणि याच प्रकरणात इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनल कोर्टाकडून हा निकाल देण्यात आलेला आहे ज्यामध्ये त्यांना थेट फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। दरम्यान कोर्टानं हा मोठा निकाल दिल्यानंतर आता वेगवान घडामोडी घडण्याची सुद्धा शक्यता आहे। बांगलादेशच्या पंतप्रधान आहेत शेख हसीना